विलासराव हळदे युवा मंच खामकरवाडी विरुद्ध शंभूराजे छत्रपती कोते यांच्या सामन्याची सुरुवात होत आहे. संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहे किरण. पहिला चेंडू 1 धावेसाठी. विलासराव हळदे युवा मंच संघाची धावसंख्या आहे ती 2. 2 बॉल 2. स्ट्राईक होणार तो स्फोटक फलंदाज नारायण जानेमान हिटर. पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू घाले आणि नो मॅच लँड मध्ये झेल घेण्यात अपयश आणि जीवदान मिळाले ते नारायणला. बिग विकेट नारायण शिंदे यांचे मिळता राहिली. चला सामन्याला गती द्यायची आहे. पुढचा चेंडू किरणचा रामसाठी. आणि राम यांच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. राम यांच्या बॅट मधून चांगला फटका 6 धावेसाठी. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचली 9 वर. चांगला टर्न झालेला चेंडू. अचूक टप्पा रामला न समजला. पुन्हा एकदा चांगला फटका. ऑफसाईडच्या दिशेने ठेवलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यश. षटक संपतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर विलासराव हळदे युवा मंच खामकरवाडी संघाची धावसंख्या आहे ती 10. 3 बाद 10. वैयक्तिक पहिलं आणि छत्रपती संभाजी स्पोर्ट कोते संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो AK अक्षय कदम. AKचा सामना करतो तो राम. आणि अचूक टप्पा आणि विकेट मिळवतोय तो AK. चित्त होतोय तो राम. विलासराव हळदे युवा मंच खामकरवाडी स्पोर्ट संघाला पहिलाच धक्का रामच्या स्वरूपात. राम तंबूत परतताना आणि रामची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समॅन धीरज. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी AKची. चला लवकर आवरून घ्यायचं आहे. सामन्याला गती द्यायची आहे. पुढचा चेंडू AKचा धीरजसाठी. आणि धीरज यांच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू घाले आणि चांगलं चौकार काय रोखू शकला नाही रोहित. चेंडू जातोय टप्पा बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी.
धावसंख्या पोहोचली 14 वर. एक बाद 14. पुढचा चेंडू एकेचा. पुन्हा एकदा अचूक पत्त्याची गोलंदाजी एकेकडून. चांगली डिफेन्सिंग खेळी धीरजची. एक रन घेण्यात यश. स्ट्राईकवर आला तो आणि पंचांचा नोचा इशारा. एक यांच्या हातातून चेंडू निसटला आणि पिचच्या बाहेर पडून धावसंख्या मिळवली ती 3. किशोर यांचा इशारा. पुढचा चेंडू एकेचा नारायणसाठी. शेवट चेंडू. शेवट चेंडू. लेग साईड चेंडू. चेंडू जातोय टप्पा टप्पा बॉर्डर लाईनच्या बाहेर. नारायण यांच्या बॅट मधून आलाय चौकार. षटक संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विलासराव हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 24. एक बाद 24. चला सामन्याला गती द्यायची आहे. सामना चालू करायचा आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाला तिसरं षटक घेऊन आलाय तो किरण. आणि लेग साईडच्या चेंडू धीरज यांच्या बॅट मधून फटका. चेंडू एक टप्पा बॉन्डांच्या बाहेर 4 धावेसाठी. चांगली फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला विलासराव हळदे स्पोर्ट खामकरवाडी संघाची. आणि धीरज याच्या बॅट मधून चेंडू. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. चांगली फटकेबाजी करतोय तो धीरज आपल्या संघासाठी. किरण यांच्या 16 षटकातील 2 चेंडूवर 10 धावांची कमाई केली ती धीरजने. चारही संघांना सूचना आहे. एक मिनिट. चारही संघांना सूचना आहे. मैदान सोडून बाहेर जाऊन कुठेही गैरवर्तणूक करू नका. गावामधून तक्रार आलेली आहे. चारही संघांना सूचना. चला सामना चालू करायचा. अचूक टप्प्याची गोलंदाजी कमबॅक करतोय तो किरण. एक धाव घेण्यात यश. सूरज यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा स्ट्राईक वर आलाय तो स्फोटक फलंदाज नारायण. काय झालं.
किरण यांच्या षटकातील चौथा चेंडू नारायणसाठी चांगला फटका नारायण यांच्या बॅटमधून स्टेटच्या चेंडूला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण नितीन यांचं 2 धाव घेण्यात नारायणला यश. पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी किरण यांच्याकडून पहिल्या 2 चेंडूवर धावा गमावून सुद्धा चांगलं कमबॅक केले ते किरणने. शेवट चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका धीरज यांच्या बॅटमधून ऑफसाइड चेंडू चेंडू जातोय टप्पा टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी धीरज यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार. षटक संपते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर विलासराव हळदे संघाची धावसंख्या आहे ती 42. 1 बाद 42. चला सामन्याला गती द्यायची आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो एके अक्षय कदम. फोटोग्राफर फोटोवाला एके गोलंदाजी मार्कवर. त्यांचा सामना करतोय तो नारायण. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचली 43 वर. पुढचा चेंडू एकेचा नारायणसाठी आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच राजेश यांचा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सलग 3 व्हाईट चेंडू एके यांच्याकडून. अवांतर धावसंख्येत भर. लेग साईड चेंडू जातो क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. चांगलं रनिंग बघायला मिळते आपल्याला नारायण यांच्याकडून. आणि चाचूक टप्पा आणि नारायणची विकेट मिळवली ती एकेनं. राम नारायणची जोडी फोडली ती एकेनं. दोन्ही ओपनर तंबूत परतताना चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा एकेचा. बाद झालाय तो नारायण. विलासराव हळदे कामकुरवाडी स्पोर्ट्स संघाला दुसरा धक्का नारायणच्या रूपात. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन सुशांत मैदानात. सर्व प्लेयरांना सूचना. आपण युट्यूब वर लाईव्ह आहोत याची भान ठेवा आणि आपला खेळ दाखवा. पुढचा चेंडू एकेचा सुशांत साठी आणि पुन्हा एकदा नोचा इशारा पंच किशोर यांचा आणि अवांतर धावसंख्येत भर. एक चोरटी धाव घेण्यात यश. धीरज आणि सुशांतला धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचली 49 वर. आणि ऑफसाइड चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 2 धाव घेण्यात यश.
पुन्हा एकदा वाईटचा इशारा. पंच राजेश यांचा अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा फेर. सहा व्हाईटचा विक्रम केलाय तो एकीनं. चांगलं कमबॅक. एकेच अचूक टप्पा सुशांतला न समजलेला. चांगलं डिफेन्स सुशांतचं. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आणि सुलभ पद्धतीचा चेंडू सुशांतला न समजलेला. चेंडू निर्धाव. षटक संपतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर विलासराव हळदे स्पोर्ट संघाची धावसंख्या आहे ती 53. 2 बाद 53. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आला तो नितीन. एक शांत आणि संयमी असा गोलंदाज नितीन. 53. आणि पंचाचा नोचा इशारा. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. 3 रन. पुढचा चेंडू नितीनचा धीरजसाठी. धीरज यांच्या बॅटमधून चांगला फटका. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेण्यात यश. एका धावीवर समाधान मानावं लागते ते धीरज आणि सुशांतला. आणि सुशांत यांची त्रिपाचित विकेट मिळवली ती नितीनने सुशांतची. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी नितीन यांच्याकडून आणि बाद झालाय तो सुशांत. विलासराव हळदे स्पोर्ट संघाला तिसरा धक्का सुशांतच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन प्रेमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली ती विलासराव हळदे स्पोर्ट संघाने. चांगली गोलंदाजी नितीन यांची आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू चांगला चांगला फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश. आणि धीरज यांच्या बॅटमधून जोराचा फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. खेळ घेण्यात यश मिळालं ते जीवनला आणि बाद झाला तो स्फोटक फलंदाज धीरज. वैयक्तिक 12 बॉलला 26 धावा करून तंबूत परततोय तो धीरज. आणि धीरजची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन सौरभ. चांगलं षटक. 4 चेंडूमध्ये 2 विकेटची कमाई करतोय तो नितीन आपल्या संघासाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक नितीन यांच्या षटकातील. आणि चांगला फटका. लेग साठी चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बंटी यांचं. एका धावेवर समाधान म्हणावं लागते ते प्रेम आणि सौरभला. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू नितीनचा. पंचांचा वाईटचा इशारा. वाईट पंचांचा निर्णय अखेरचा राहील. शेवटचा चेंडू नितीनचा. पुन्हा एकदा चांगला फटका.
लेग साईडच्या झेंडूला चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बंड्याचं आणि 2 धाव घेण्यात यश प्रेम आणि सौरभला. षटक संपते. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर विलासराव हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 62. 4 बाद 62. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय तो मागील मॅचचा हिरो जीवन. ड्रिंक्स ब्रेक. जर कोण गेलं तर विक्स काय रे? चला सामन्याला गती द्यायची आहे. चालू करायचा सामना. गोलंदाजी मार्कवर जीवन आणि अचूक टप्पा. सौरभला न समजलेला चेंडू होतोय निर्धाव आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. अचूक टप्प्याची गोलंदाजी जीवन यांच्याकडून. विकेट मिळवली ती सौरभची आणि पंच राजेश कमालीची अंपायरकी. बेली बाउंडिंग नंतर त्यांचं नाव येते पंच राजेश. चला लवकरात लवकर बॅट्समन. चला जरा लवकर यायचं आणि सौरभची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन स्वप्नील मैदानात. जीवन यांच्या तिसऱ्या चेंडूचा सामना करतोय तो स्वप्नील आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू स्वप्नीलला न समजलेला चेंडू होतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी जीवनची. पुन्हा एकदा अचूक टप्पा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली चांगली गोलंदाजी जीवनची आपल्या संघासाठी. आता मात्र 1 धाव घेण्यात यश स्वप्नीलला. जीवन या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा मारा करतोय तो प्रेम आणि प्रेम यांच्या बॅट मधून आला मोठा फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. प्रेम यांच्या बॅट मधून आलाय षटकार आणि पंच राजेश कमालीचे अंपायर की डान्सिंग अंपायर. षटक संपते. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर विलासराव हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 69. 5 बाद 69. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 7वं षटक घेऊन आलाय तो नितीन. त्यांचा सामना करतोय तो स्वप्नील. आणि स्वप्नील यांच्या बॅट मध्ये मोठा फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. नितीन पहा पहा डान्सिंग अंपायर. पुढचा चेंडू नितीनचा स्वप्नीलसाठी.
चांगला फटका स्थिरच्या झेंडूला चेंडू आणि धीरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा काय रोखू शकला नाही. 2 धाव घेण्यात यश स्वप्नीलला. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या 77. तिसरा चेंडू नितीनचा स्वप्नीलसाठी. आणि चांगला फटका स्वप्नील यांच्या बॅट मधून. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. सीमा पार षटकार. चांगली फटकेबाजी स्वप्नील यांची आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा षटकार. चांगली चांगली फटकेबाजी स्वप्नीलची आपल्या संघासाठी. नितीन यांच्या षटकात सलग 3 षटकार ठोकले ते स्वप्नील. पुन्हा एकदा चांगला फटका. ऑफसाईड चेंडू. चेंडू जातोय टप्पा टप्पा बॉर्डर लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा आलाय चौकार. अतिशय महागडा असं षटक म्हणावं लागेल नितीन यांचं. 5 शेवट चेंडू. अद्यापही नितीन यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर राहतो स्फोटक फलंदाज स्वप्नील. शेवटचा चेंडू पाहूयात काय होते. अचूक टप्पा आणि चेंडू होतोय निर्धाव. षटक संपतोय. आणि नितीन यांच्या षटकामध्ये 24 धावांची कमाई केली होती स्वप्नीलने. षटक संपतोय. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर विलासराव हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या येते 93. 5 बाद 93. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 8वं षटक घेऊन आलाय तो बंटी. एक जानेमाने बॉलर, भागालेले नावाजलेले व्यक्तिमत्व. आणि पहिला चेंडू पंच राजे यांचा इशारा वाईटचा. सूरज आणि सूरज प्रेम यांच्या बॅट मधून जोराचा फटका. चेंडू जातोय टप्पा टप्पा बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. चांगली फटकेबाजी करतोय तो विलासराव हळदी स्पोर्ट्स संघ. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका आणि चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अचूक झेल चिपलाय तो नितीन आणि बाद झालाय तो प्रेम. आणि पंच राजेश कमालीचे अंपायर घे पाहू शकता. डान्सिंग अंपायर. विकेट गेलेत 6 आणि प्रेमची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन निवास. धावसंख्या आहे 98. चांगलं कमबॅक बघायला मिळालं ते बंटी यांचं. पहिला चेंडू व्हाईट, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली ती बंटीनं. पुढचा चेंडू बंटीचा. निर्धाव चेंडू. चेंडू होतोय निर्धाव आणि जोराचा फटका. निवास यांच्या बॅट मधून आला कणकणीत षटकार. आणि संघाचं शतक धावफलकावर 104 धावा. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बंटीचं. बंटी याच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
आणि चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला बघायला मिळाली नितीन यांची झेल घेऊन सुद्धा आणि षटकारा चांगली खेळाडू वृत्ती दाखवली होती नितीनने. पुन्हा एकदा महागड षटक म्हणावं लागेल शंभूराजे कोते स्पोर्ट्स संघाकडून. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 9वं षटक घेऊन आलाय तो जीवन. धावसंख्या येते 110. 6 बाद. गोलंदाजी मार्कवर जीवन सामना करतोय तो स्वप्नील स्फोटक फलंदाज. आणि जीवन याच्या पहिल्या चेंडूवर चांगला फटका. चेंडू जातोय थेट पावेल्यांच्या डोक्यावरून. षटकार. पंच राजेश पहा डान्सिंग अंपायर. आहा कसा आहे नजाकत. पुढचा चेंडू जीवनचा चांगला फटका. एकदा उद्या येतेस दुसरीचा प्रयत्न आणि पंच राजेश यांचा विकेटचा इशारा आणि धावबाद झालाय तो. चांगलं क्षेत्ररक्षण धीरज आपल्या संघासाठी. धीरज धीरज एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शंभूराजे स्पोर्ट कोटे संघाचा. आणि विलासराव हळदी स्पोर्ट संघाला 7वा धक्का. निवासाच्या रूपात आणि निवाची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन प्रत्येक मैदानात. धावसंख्या 117. 7 बाद. पुढचा चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा फरक. चांगलं क्षेत्ररक्षण रोहितचं पण 2 धावा काय रोखू शकला नाही. धावसंख्या पोचली 120 वर. 3 चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. जीवन. पुढचा चेंडू आणि स्वप्नीलाच्या बॅट मधून चांगला फटका. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. जीवन यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. ऑफसाईड टोले चेंडू. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धीरज यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. अचूक झेल टिपलाय आणि बाद केलाय तो स्फोटक फलंदाज स्वप्नील. वैयक्तिक एक स्फोटक फलंदाज स्वप्नील. वैयक्तिक 45. 15 बॉलला 42 धावा बनवून तंबूत परततोय तो स्वप्नील. आणि स्वप्नीलची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन संदीप मैदानात. चांगले फटकेबाजी बघायला मिळाले आपल्याला स्वप्नील यांच्या बॅट मधून. 128. 8 विकेट 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन आला तो बंटी. आणि चांगला फटका आणि तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण सूरज यांचं. आणि बाद झालाय तो प्रेम.
विलासराव हळदे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 128. 9 बाद. अद्याप ही 5 चेंडू शिल्लक. आणि प्रत्येकची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन राजू मैदानात. पुढचा चेंडू बंटीचा. चांगला फटका लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. एक धाव घेण्यात यश आणि दुसरीचा प्रयत्न आणि गच्च्या असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि 3 धाव घेण्यात यश. आपण युट्यूब वर लाईव्ह आहोत याचं भान असू दे. पुढचा चेंडू बंटीचा. चांगली डिफेन्सिव्ह खेळ. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. होय. दोन धाव घेण्यात यश. संदीपला. चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा. शेवट चेंडू शिल्लक. चांगला फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण किरणचं. षटक संपते. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर विलासराव हार्दिक स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 135. 9 विकेट. छत्रपती शंभूराजे स्पोर्ट कोती संघाला 136 धावांचं आव्हान. 60 चेंडू आणि 136 धावा.
हॅलो, चला सामना चालू करून घ्यायचा आहे. विलासराव हळदी स्पोर्ट संघाने प्रथम फलंदाजी करून धावसंख्या बनवली ती 136 136 धावांचं आव्हान ठेवले ते छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघासमोर. आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रथम फलंदाजीसाठी जीवन आणि किरण मैदानात. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो निवास. आणि पंचांचा वाईटचा इशारा. आणि जीवन यांच्या बॅटमध्ये लेफ्ट साईडच्या दिशेने मोठा फटका. चेंडू जातोय एक टप्पा टप्पा बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. वैयक्तिक खातं खोलतोय तो चौकारने जीवन. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच जीवन बॅटिंग साठी. पुढचा चेंडू निवासचा. पुढचा चेंडू निवासचा जीवनसाठी. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू होतोय निर्धाव. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची गडा घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अचूक झेल आणि बाद झालाय तो जीवन. छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला पहिलाच धक्का जीवन यांच्या स्वरूपात. आणि तिची जागा घेण्यासाठी आयकॉन अक्षय कदम मैदानात. चांगलं कमबॅक बघायला आपल्याला निवास यांचं. तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली ती जीवनची. पुढचा चेंडू निवासचा एकेसाठी. एक स्फोटक फलंदाज एके. आणि एके यांच्या बॅट मधून पहिलाच फटका सीमारेषा पार षटकार. आणि पंच किशोर यांचा नोचा इशारा. आणि बोनस मिळालाय तो छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला. नो +6 7 धावांची कमाई केली ती एकेनं आपल्या संघासाठी. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोचली 12 वर. आणि गाडीगोंडवाडीचे स्टार अमित यांचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू निवासचा एकेसाठी. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडू ते हवे. क्षेत्ररक्षक चेंडू घाले आणि अचूक झेल. आणि पुन्हा एकदा कमबॅक केले ते निवासनं. आणि बाद झालाय तो एके. छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला दुसरा धक्का एकेच्या स्वरूपात. दोन्ही आयकॉन तंबूत त्यांची जागा घेण्यास. आणि 2 नंबरचे बक्षीसदाता विनोद पाटील यांचे सहर्ष स्वागत.
हॉटेल शौर्यचे मालक विनोद दादा पाटील यांचे सहर्ष सहर्ष स्वागत. खूप काही बघायला मिळालं या षटकामध्ये. वाईट बघायला मिळाला, चौकार बघायला मिळाला, षटकार बघायला मिळाला, नो बॉल बघायला मिळाला आणि 2 विकेट ही बघायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी निवासची आणि एकीची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन संग्राम मैदानात. पुढचा चेंडू निवासचा संग्रामसाठी. चांगली डिफेन्सिव्ह खेळी. ऑफसाईडच्या लेग साईडच्या दिशेने ढकललेला चेंडू. एक धाव घेण्यात यश. निवास यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक वर आलाय तो डावखुरा फलंदाज किरण. छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाचा हुकमी एक्का किरण फलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू निवास यांच्या षटकातील. त्यांचा सामना करतोय ते किरण. चांगला चेंडू, अचूक टप्पा. षटक संपतंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या येते 13. 2 बाद 13. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. त्यांचा मारक सामना करतोय तो संग्राम. चांगला चेंडू. निर्धावाचा चेंडू. आणि संग्राम यांच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडूला पाठवलंय थेट बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावीसाठी. आणि पंच राजेश यांचा कराकारी इशारा. स्वप्नील यांच्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा सामना करतोय तो संग्राम. आणि पुन्हा एकदा अचूक टप्पा. चेंडू होतोय निर्धाव. तिसरा चेंडू समाप्त. चौथ्या चेंडूचा सामना करतोय तो संग्राम. आणि पंचांचा नोचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचली 20 वर. पुढचा चेंडू स्वप्नीलचा संग्रामसाठी. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा 6 धावींची कमाई करतोय तो संग्राम आपल्या संघासाठी. आणि पंच पंच राजेश. हा महागडे षटक म्हणावं लागेल स्वप्नील यांचं. मोठे बिग हिट आले संग्राम यांच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचली 26 वर. अद्याप ही 2 चेंडू शिल्लक. चांगली डिफेन्सिव्ह खेळी संग्रामची. 1 धाव घेण्यात यश. स्ट्राईक वर आलाय तो किरण. सोन्या.
स्वप्नील यांच्या षटकातील शेवटचा चेंडूचा सामना करतो तो किरण. आणि चांगला चेंडू, षटक संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 27. 2 बाद 27. अजूनही 48 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 109. निवासच आहे का तो निवासच बोललेला. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो निवास. चांगला चेंडू, चेंडू होतोय निर्धाव. ऑफसाईड चेंडू, एक धाव घेण्यात येईल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चांगलं रनिंग. निवास यांच्या तिसऱ्या चेंडूचा सामना करतोय तो संग्राम. चांगली डिफेन्सिव्ह खेळी संग्रामची. आणि पुन्हा एकदा अचूक टप्पा निवास यांच्याकडून. चांगली चांगली गोलंदाजी. निवास यांच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर तो स्फोटक फलंदाज संग्राम. आणि उत्कृष्ट असा झेल बघायला मिळाला आपल्याला धीरज यांच्याकडून. आणि बाद झालाय तो संग्राम. चांगलं षटक. आहा, डान्सिंग अंपायर राजेश. छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला तिसरा धक्का संग्राम यांच्या स्वरूपात. तिची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समॅन नितीन मैदानात. निवासच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहे तो नवखुरा फलंदाज नितीन. आणि जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न पसतो. चेंडू होतोय निर्धाव. षटक संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 29. 3 बाद 29. चांगलं षटक बघायला मिळालं आपल्याला निवास यांचं. वैयक्तिक 3 विकेट घेतल्यात त्या 2 ओव्हरमध्ये आणि धावा खर्च केल्यात फक्त 15. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो सुशांत. त्यांचा सामना करतोय तो किरण. सलामीचा फलंदाज आणि किरण यांच्या बॅट मधून टोलला चेंडू. चेंडू होतोय थेट सीमारेषा पार. षटकार.
चांगला फटका किरणचा. धावा कमी होतोय 6. सुशांत याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय तो किरण. अजूनही 5 चेंडू शिल्लक. आणि पंचांचा नोचा इशारा. अनेक चोरटी धाव घेण्यात यश. धावसंख्या 37. लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. पुढचा चेंडू सुशांतचा नितीनसाठी. आणि नितीन यांच्या बॅटमधून चांगला फटका. लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न पण नकार देतोय तो किरण. एका धावीवर समाधान मानावं लागतंय ते नितीनला. तीन बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 40. 3 बाद 40. पुढचा चेंडू स्थिरच्या दिशेने टोललेला चेंडू. एक धाव घेण्यात यश. गचा क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन चांगलं कमबॅक केले ते सुशांतनं. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. सुशांतच्या षटकातील अखेरचे 2 चेंडू शिल्लक. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू सुटून पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेण्यात यश. एका धावीवर समाधान मानावे लागते ते किरणला. षटक संपते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या ती 44. 3 बाद 44. अद्यापही सलामीचा फलंदाज किरण मैदानात. 36 बॉलला 92 धावांची आवश्यकता छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला. चला सामन्याला गती द्यायची आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अन्यथा पेनल्टी आकारली जाईल याची दक्षता घ्यायची आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5व्या षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. स्ट्राईकवर आहे तो सलामीचा फलंदाज किरण. आणि किरण यांच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू जातोय एक पत्र्यावर आणि धावांची कमाई करतोय तो 6. पंच राजेश यांचा इशारा. षटकार आणि संघाचं अर्धशतक धावफलकावर. पुढचा चेंडू स्वप्नीलचा आणि पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांचा. चेंडू जातोय बॉर्डलाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. 2 धाव घेण्यात यश. स्पीडचा नो. धावसंख्या पोचली 53 वर.
आणि अचूक टप्पा. किरणला न समजलेला चेंडू. चेंडू होतोय निर्धाव. पुढचा चेंडू स्वप्नीलचा किरणसाठी. आणि किरण यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. आणि पंच राजेश यांचा इशारा. हा कसा आहे बिग बॉलिंग. अतिशय महागडाचं षटक म्हणावं लागेल स्वप्नील यांचं. पुढचा चेंडू स्वप्नीलचा किरणसाठी. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नीलचं. बॉलर कोण आहे मित्रा? आता किती स्ट्राईक उडालाय तो नितीन. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवट चेंडू. राजू यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहे तो नितीन. आणि जोराचा फटका नितीन यांच्या बॅट मधून आलाय. कणकरीत फटका. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. षटक संपतोय. 5 ओव्हरच्या सममितीनंतर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 66. 3 बाद 66. अजूनही 30 चेंडू मध्ये 70 धावींची आवश्यकता छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला. अतिशय महागड षटक राजू यांचं. धावा खर्च केले त्या 22. 12 चेंडू मध्ये 25 धावा केल्या त्या किरणने. आणि वैयक्तिक 5 चेंडू मध्ये 9 धावा करून मैदानात आहे तो नितीन. चला लवकरात लवकर आवरून घ्यायचं आहे. खूप वेळ झाला सामन्याला गती द्यायची आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय तो आयकॉन खेळाडू नारायण शिंदे. एक गगनबावड्या तालुक्यामध्ये नावाजलेला खेळाडू नारायण शिंदे. स्ट्राईकवर आहे तो स्फोटक फलंदाज किरण. सलामीचा फलंदाज. पुढचा चेंडू नारायणचा किरणसाठी. आणि चांगला फटका. आणि गचा असं क्षेत्ररक्षण. 2 रन घेण्यात यश. चला आवरायचं आहे. सामन्याला गती द्यायची आहे. पुढचा चेंडू नारायणचा किरणसाठी. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू होतोय निर्धाव. चांगलं षटक म्हणावं लागेल आपल्याला नारायणचं. आणि किरण यांच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचली 74 वर. पंच राजेश. आहा. पुढचा चेंडू नारायणचा किरणसाठी. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तथापि नारायण यांच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक.
अचूक टप्प्याचे गोलंदाजी नारायणची आपल्या संघासाठी. शेवट चेंडू आणि मोठा फटका किरण यांच्या बॅटमध्ये चेंडू पळा पाठवले थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. षटक संपते. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती 80. 3 बाद 80. अजूनही 24 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला. चांगली फटकेबाजी करतोय तो किरण. वैयक्तिक 18 चेंडू मध्ये 39 धावा बनवल्या त्या किरणने. चला लवकर चालू करून घ्यायचा आहे. सामन्याला खूप वेळ झालाय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 7वा षटक घेऊन आलाय तो सुशांत. पहिला चेंडू निर्धाव आणि नितीन यांच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या पोचली 86 वर. लीग साठी चेंडू. एक धाव घेण्यात यश. दुसरी धाव घेण्यास नकार करतोय तो किरण. पुढचा चेंडू सुशांतचा. लेग साठी चेंडू. चेंडू येतोय 3 रन घेण्यात यश किरणला. धावसंख्या पोचले 90 वर. पुढचा चेंडू सुशांतचा नितीनसाठी आणि नितीन यांच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू येतोय हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अचूक झेल धीरज यांचा. दुसरा झेल धीरज यांच्याकडून आणि बाद झालाय तो नितीन. 6 ओव्हर 5 बॉलच्या समाप्तीनंतर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 90 आणि नितीन यांची जागा घेण्यात झाली नवीन बॅट्समन सूरज बंटी मैदानात. वाटोळे लागले युट्यूबला किती शेवट चेंडू शिल्लक. सुशांत यांच्या षटकातील शेवट चेंडू शिल्लक. त्याचा सामना करतोय तो नवकुरा फलंदाज बंटी. आणि बंटी यांच्या बॅट मधून आला पहिल्या चेंडूवर कणकणीत षटकार. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. षटक संपतंय. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 96. 4 बाद 96. अजूनही 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 8वं षटक घेऊन आलाय तो नारायण शिंदे. एक आयकॉन खेळाडू. त्यांचा सामना करतो किरण आणि चांगलं क्षेत्ररक्षण मध्ये नारायणचं. पुढचा चेंडू नारायणचा किरणसाठी आणि किरण यांच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. चेंडू गेलाय थेट सीमारेषा पार. षटकार. चांगली फटकेबाजी करतोय तो किरण. वैयक्तिक 48 धावांवर आहे.
अवघ्या 2 धावांची आवश्यकता अर्धशतकासाठी किरणला. पाहूयात पुढचा चेंडू नारायणचा किरणसाठी आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि बाद केलाय तो किरणला. एक स्फोटक फलंदाज सलामीचा फलंदाज बाद होऊन तंबूत परतताना किरण. इथं काय दिसतंय ना रे 15 बॉलात 34 धावांची आवश्यकता आणि किरणची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन धीरज आहे का सूरज आहे कोण आहे? धीरज आहे. आणि किरणची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन धीरज मैदानात. आहे की धीरज सुरेश खेळायला आलाय ना चांगलं षटक नारायणचं बाद केलाय तो किरणला. पुढचा चेंडू नारायणचा धीरजसाठी ऑप्शनच्या चेंडू बचावाचं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यात यश दुसरी जरा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. 2 चेंडू शिल्लक नारायणच्या षटकातील. आणि धीरज यांच्या बॅटमधून आलाय मोठा फटका चेंडू गेलाय थेट सीमारेषा पार षटकार. शिवरायांची छावा शिवरायांचा छावा आणि सूरजच्या बॅटमधून आल्या 6 धावा. सॉरी धीरजच्या शेवट चेंडू नारायणचा सामना करतोय धीरज आणि स्टेपल घेऊन चेंडू गेला थेट सीमारेषा पार षटकार. चांगली फटकेबाजी धीरजची आपल्या संघासाठी. सलग 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले ते धीरजनं आणि पंच राजेश 12 बॉलला 20 धावांची आवश्यकता छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला. चला लवकर आवरायचं आहे सामन्याला गती द्यायची आहे अजून खूप सामने खेळवायचे आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 9 षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. आणि 1 धाव घेण्यात यश बंटीला. आणि स्ट्राईकवर आलाय तो स्फोटक फलंदाज धीरज. पुढचा चेंडू स्वप्नीलचा धीरजसाठी आणि चांगलं यष्टीरक्षण नारायणचं आणि बाद केलाय तो धीरजला. दहा चेंडू आणि 19 धावा. काहीस सोपं आणि काहीस अवघड असं आव्हान छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघासमोर. आणि धीरजची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन रोहित मैदानात. पुढचा चेंडू स्वप्नीलचा रोहित साठी. पुढचा चेंडू स्वप्नीलचा
चांगला फटका लेग साईडच्या झेंडू टोलला चेंडू एक धाव घेण्यात यश दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण बस किती आणि 2 धावांवर समाधान मानावं लागते ते बंटी आणि रोहितला 3 चेंडू समाप्त चौथ्या चेंडूचा सामना करतोय तो रोहित आणि रोहित यांच्या बॅटमधून आला मोठा फटका चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडू घाले आणि चेंडू जातोय थेट सीमारेषा पार षटकार आणि पंच राजेश यांचा कमालीचा इशारा बिली बॉन्डिंग शिवरायांचा छावा आणि रोहित यांच्या बॅटमधून आल्यात 6 धावा पुढचा चेंडू स्वप्नीलचा रोहित साठी चांगला फटका ऑफसाइड चेंडू चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तैनात एक धाव घेण्यात यश दुसऱ्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण चांगलं रनिंग 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता शेवट चेंडू शिल्लक स्वप्नील यांच्या षटकातील सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला शेवट चेंडू स्वप्नीलचा रोहित साठी आणि रोहित यांच्या बॅटमधून आलाय मोठा फटका आणि ते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अचूक झेल टिपलाय आणि बाद केलाय तो रोहितला शंभूराजे स्पोर्ट्स संघाला 7वा धक्का रोहित यांच्या स्वरूपात 6 चेंडू आणि 9 धावांचं आव्हान स्ट्राईकवर आलाय तो बंटे आणि रोहित यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन निलेश बॅट्समनचं नाव काय निलेश काय? नवीन? बॅट्समनचं नाव सांगायचं आहे पंच राजू बॅट्समनचं नाव विचारायचं आहे नवीन नवीन निलेश बॉलर आणि बॉलरचं नाव काय? वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी निर्णायक षटक घेऊन आलाय तो प्रत्येक आता विलासराव हळदी स्पोर्ट्स संघाने धुरा सोपविली ती प्रत्येककडे पाहूया डिफेन्स करतोय का स्ट्राईकवर आहे तो स्फोटक फलंदाज बंटे चला सामन्याला गती द्यायची आहे गोलंदाजी मार्कवर प्रत्येक आणि स्ट्राईकवर आहे तो सूरज 6 चेंडू आणि 9 धावा आणि सूरज यांच्या मॅडमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार चांगली फटकेबाजी बघायला मिळाली आपल्याला सूरज यांच्या बॅटमधून बंटी आणि 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघाला चांगलं कमबॅक प्रत्येकच आणि बीट झालाय तो बंटी 4 चेंडू आणि 3 धावा लेग साईड चेंडू एक धाव घेण्यात येईल दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्यात यश आणि सामना विन झालाय तो छत्रपती शंभूराजे स्पोर्ट्स संघ
ते विरुद्ध हळदी कुठली केकतवाडी हिरवडे खालचे केकतवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस साठी हजर राहायचा आहे. छत्रपती शंभूराजे स्पोर्ट भीमनगर कोते शंभूराजी कोतेवर झाली पहिली एकच झाली मग एकच की आता शंभूराजी कोतेवर ह्यांची मॅच आहे केकतवाडी जिंकलो कोण जिंकले हारले म्हणजे नाही ना अरे मॅच होत नाही जाईना मॅन ऑफ द मॅच आणि आता झालेल्या मॅच मध्ये छत्रपती शंभूराजे स्पोर्टचा एक ऑलराऊंडर किरण मॅन ऑफ द मॅच ठरलाय. वैयक्तिक 22 बॉलला 48 धावा आणि बॉलिंग मध्ये हळदी आणि केकतवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनना दोन्ही संघाच्या कॅप्टनने हजर राहायचं आहे टॉस साठी. पंधरा मिनिटाचा ब्रेक राहील. आताच्या सामन्यातील सामनावीर किरण पाटील छत्रपती शंभूराजे स्पोर्ट कोते संघाचा